हाय राहुल. लास्ट टाइम मी सगळ्यांना म्हटलं होतं सॅटर्डे संडे असेल तेव्हा मी लाईव्ह येईल असं. सगळ्यात आधी तर त्यासाठी सॉरी, कारण माझ्या इथे नेटवर्क इश्यू होता आणि मी आधीच तसं सांगितलं होतं कारण मला माहिती आहे इथे नेटवर्क प्रॉब्लेम असतोच असतो. तर मी पॉसिबल झालं तर लाईव्ह येईल असं. तर आज फायनली मला पॉसिबल झालेलं आहे आणि मी लाईव्ह आलेले आहे तुमच्या सगळ्यांसोबत खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. रिझन काही नाहीये, मी सहज आलेले आहे. हाय महेंदर, हाय एकनाथ, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळ्यांचं जेवण झालं असेल. हाय शरदजी, हाय चंदनजी, हाय गणेशजी, हाय मयूर, हाय 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 सगळ्यांना हाय. सगळ्यात आधी तर जय महाराष्ट्र. काय चाललंय तुमचं? आवाज येतोय का माझा बरोबर? आज आमच्या इथे खूप पाऊस पडलाय. तुमच्या इकडे पडला होता का? हो, मी एकदम हॅप्पी आहे. मला काय होणार आहे? झोप येत होती मला, तरीही मी लाईव्ह आलेले आहे. म्हटलं नाही, आज लाईव्ह जायचंच आहे. मी घरी आहे आता. हाय हेमांगी, हाय मोरे समाधान. काय करताय तुम्ही सगळे आता? मला पटकन सांगा. काय करताय म्हणजे रिअल लाईफ मध्ये तुमचं काय चाललंय? जेवण, एक तर कोणीतरी जेवण करत असणार किंवा जेवण झालेलं असेल. ओके. मोरे समाधान यांच्याकडे पण खूप पाऊस झालाय आज. आज सगळीकडेच पाऊस झालाय वाटतं. थोडस डिस्टन्सवर ठेवते ना. मुंबईला पाऊस होता, मी मुंबईत राहते तर इकडे पाऊस होता. माझं जेवण झालेलं आहे. शहाद्याला पाऊसच पडत नाही यार, खरंच ना. शहाद्याला पाऊस पडला पाहिजे. शहाद्याला काय म्हणजे जिकडे शेती आहे, खरोखर शेतकऱ्यांना गरज आहे, तिथे पाऊस पडलाच पाहिजे यार. इकडे बघा ना, इथे शहरात जॉबला जाणारे, तरी इकडे शहरात पाऊस पडतो. इकडे अगदीच पावसाची गरज नाही असं नाही, पण जेवढी गरज गावाकडे आहे, जिकडे शेती आहे, तेवढी गरज इकडे नाही. गणेशजींचं म्हणणं आहे खूप छान दिसतेस, एवढंच बोलतो बाय, मला लाज वाटते जास्त बोलायची. थँक्यू. गणू घरी आहे, गावाला आहे. पाऊस मुंबईला झाला, जेवून बसलोय मस्त. शहाद्याला पाऊस पाठवा. जा रे बाबा, गावाकडे पाऊस. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे जा. ऐराणी भाषा मी लास्ट टाइम बोलले होते, मला ऐराणी येत नाही आणि मग तुम्ही सगळे हसतात. आणि मला खरंच नाही येत, मी फार कमी बोलते. कमी बोलते म्हणजे मी नाही बोलत, मला खूप विचार करून बोलावं लागतं. तर हाय, सुहास सनगरेंचं म्हणणं आहे फर्स्ट टाइम लाईव्ह. नाही, मी याच्या आधी कमीत कमी 3-4 वेळेस जास्त बोलली का, पण लाईव्ह आले मी, असं नाही की नाही चाले. हॅलो फ्रेंड्स, जेवण झालं का तुमचं? हो, माझं झालं. पंढरपूर यात्रेमध्ये जायचं आहे, चलायचं का? आता थोडी कामं आहेत त्यामुळे आता नाही, पण नक्कीच यायचा प्लॅन आहे, पंढरपूरलाही यायचं आहे. लखन प्रधान जाधव म्हणतायत की बिग फॅन वर्षाजी, बिग फॅन वर्षाजी, बिग फॅन वर्षाजी, बिग फॅन वर्षाजी. थँक्यू सो मच. तुम्ही कुठे आता? मुंबईमध्ये. मी मुंबईमध्ये असते. मी डिटेल ऍड्रेस नाही देणार मी, खरंच नाही देणार, पण मी मुंबईला असते. का नाही देणार? त्याच्यासाठी माझ्याकडे कारण आहे, म्हणून नाही देणार मी.
काहीतरी नवीन सांगा ताई. काय सांगू नवीन? सध्या जे प्रकरण चालू आहे ते तर तुम्हाला माहित आहेच. सोनम वांगचुक, म्हणजे आज जे झालं ना त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मला अजिबात नाही आवडलं ते, की एखादा माणूस आपल्यासाठी, सगळ्यांच्या शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एवढं काही करतोय, तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. सगळ्याच लेवलने सपोर्ट मिळाला पाहिजे. पण तसं न करता हे इकडेच नाही सगळीकडे, म्हणजे जर कोणी काहीतरी चांगलं करत असेल ना तर त्याला पाय खेचून मागे, म्हणजे पाय खेचण्याचंच काम चालतं सगळीकडे. आणि ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतंय याच्यावर? तुमचं काय म्हणणं आहे? वर्षा मॅम वर चालू शे का? काय चालू शे? वर चालू शे. बाकी काय करतेस? तुझी मजा आहे. हो बाबा, आयुष्यात आलंय, मजा करायलाच पाहिजे. हे बघा, लग्न कधी आहे त्या मुद्द्यावर आपण नकोच जाऊयात, कारण अजून तरी असं काही डोक्यात नाहीये. जेव्हा मला नाही बोलायचं याच्यावर. गणू कुठे? अं, लग्न मी करणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार, ठीक आहे? 2 जणांनी विचारलं म्हणून मी उत्तर दिलं आता. अं, मुंबईला पाऊस चालू आहे, आत्ता बंद झालाय. मी गुजर आहे. राहुल शेळके विचारताय तू गुजर आहे का? हो, मी गुजर आहे. चांगलं नावाचा खराब उल्लेख करतात लोक, गण्या म्हणू नका प्लीज. माझं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण झालेलं आहे BA इंग्लिश. स्पेशल मी इंग्लिशमध्ये केलंय. BA कम्प्लीट केलेलं आहे मी. 11वी 12वी मी होम सायन्स केलेलं. त्यानंतर मी FY SYTY बॅचलर ऑफ आर्ट्स केलेलं स्पेशल इंग्लिशमध्ये. बाय बाय फ्रेंड्स, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर अँड युअर फॅमिली मेंबर्स. ठीक आहे, ओमकार खोत यांना लवकर झोपायचं आहे, त्यांनी आपल्याला बाय बाय गुड नाईट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही गप्पा मारा, मी झोपतो. ओके, काही हरकत नाही. खिचडी का? नाही, आज मी खिचडी नाही खाल्ली आहे. बाकी काय करतेस? तुझी मज्जा आहे. येस. ब्लू कलर टॉप छान वाटतो तुम्हाला. थँक यू. तू लय चांगली दिसते. क्रिश गुज्जू यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. शर्ट छान आहे, सेन्स खूप छान आहे. थँक्यू. फोटो छान काढले होते. थँक्यू सो मच. तुमच्याकडे पाहूनच जलया, काय कळलं नाही मला. आप्पा टेन्शन घेऊ नको, सुक्या तुशी म्हणजे काय? मला नाही कळलं. गणू मस्त आहे. अतुलजी हाय. चांगदेव आंबरे हाय. जय श्री राधे राधे. तुला गुजराती येते का? हो, मला गुजराती येते. म्हणजे ऐराणीपेक्षा तर मला गुजराती येते असंच मी म्हणेन. गुजर मला येते बऱ्यापैकी. टॉपचा सेन्स चांगला आहे. तुमची भाषा खूप भारी आहे. थँक्यू. वर्षराणी, तुम्ही गणूचे गुटखा खाणे बंद केले तर फारच चांगले कार्य केले असं मला वाटतं. बघा, मी कसं सांगू तुम्हाला, मी कायम हे एकच सांगते प्रत्येकाला. प्रत्येक रील मध्ये जेव्हा कधी मला बोलण्याची वेळ आलेली आहे तेव्हा मी एकच सांगते, जर तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली हे करू नको, हे करू नको, तर मी तुमचं ऐकेल का? जोपर्यंत ती गोष्ट मला आतून स्वतःहून करावीशी वाटत नाही तोपर्यंत मी ती नाही करणार. ठीक आहे? आणि व्यसन जर म्हटलं
आता जर एखादा खूप समजदार असेल, त्याला त्याचे फायदे तोटे कळत असतील, तर तो ती गोष्ट करायची की नाही करायची यावर त्याला काहीतरी तो विचार करेल, म्हणजे थोडक्यात. पण आता त्याचं असं आहे की त्याला त्याला त्याचा फायदा एवढाच कळतो की त्याला काहीतरी छान काहीतरी वाटत असेल. आता ते खाल्ल्यानंतर जे वाटतं ते त्याला माहिती, किंवा खाणाऱ्यांना माहिती, ते मला नाही माहिती. त्यामुळे तो खातो. त्याचं नुकसान काय आहे ते त्याला माहित नाही, आणि ते त्याला समजतही नाही, सांगूनही. त्याच्यामुळे तो ते नाही सोडणार असं मला वाटतं. आणि त्याला त्याच्या त्या गोष्टी सोडण्यासाठी मी त्याच्यासोबत 24 तास तर नाही राहू शकत ना. मी गावाकडे जाते तेव्हाही कधी तो आमच्या घरी येतो, तेवढ्या पुरतच माझं आणि त्याचं काय जे इंटरॅक्शन असतं तेवढं. त्यानंतर तो त्याच्या घरी जातो, इतर मुलांमध्ये फिरतो, किंवा तो आता मी इकडे आहे, मुंबईला, तो त्याच्या घरी आहे, तर आता त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार. त्यामुळे मी माझ्या समोर जर तो असेल आणि त्याला कोणी पैसे देत असेल, तर तेव्हा मी त्यांना सांगू शकते की बाबा हे बंद करा, नका देऊ त्याला. पण मी इथे असताना किंवा तो घरी असताना त्याच्या, मी नाही तेव्हा एवढं हे करू शकत ना. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट माझ्यावर नाहीये, ती त्याच्यावर आहे, त्याच्या घरच्यांवर आहे, असं मला वाटतं. मैं तुमसे गाव वाले ना रहे. मला कळलं नाही, म्हणजे काय म्हणायचं एक्झॅक्ट. काहीतरी नवीन बोल. हा जुना मेसेज आहे. तुमची भाषा भारी आहे. हावडा आवडा सु थैगो. हावडा सु थैयो, म्हणजे आता काय झालं. मॅडम तुम्ही खूप सुंदर आहेत. तुम्ही तुमच्या सुंदर चेहऱ्याला असं कोणीतरी कॉस्मेटिक लावू नका जे तुम्हाला प्रॉब्लेम देईल. हो, मी असं काही लावतच नाही. पण जेव्हा शूट असतं तेव्हा लावावंच लागतं. दिवसभर 12-12, 13-13 तास तुम्हाला मेकअप मध्ये राहावं लागतं, आणि मग स्किनला पाहिजे तशी तसा ऑक्सिजन घेता येत नाही, श्वास घेता येत नाही स्किनला. आणि मग त्यामुळे तेव्हा पिंपल्स वगैरे अशा गोष्टी होतात. पण त्या गोष्टी तुम्ही त्याला एक्सक्यूज देऊ शकत नाही. जर तुम्ही कॅमेऱ्यावर, म्हणजे कॅमेरावर जाताय, कॅमेऱ्यासमोर काम करताय, तर तुमची स्किन कितीही चांगली असली तरी तुम्हाला मेकअप हा करावाच लागतो, कंपल्सरीच असतो तो. त्यामुळे जेव्हा मी घरी असते तेव्हा मी स्किनला फक्त सनस्क्रीन लावते, बाकी दुसरं काही लावत नाही. तेव्हा मी प्रॉपर स्किन माझी फ्रेश असते, म्हणजे तिच्यावर कुठलाच टच नसतो. बरं, हेमंत पाटील यांचं म्हणणं आहे गुजरमध्ये बोल. ठीक आहे. गणू सोबत व्हिडिओ कॉल कधी येईल? बापरे, व्हिडिओ, खरंच मी ना कधीतरी त्याला लाईव्ह मध्ये आणेल. चांगली आयडिया आहे ही. कधी तरी त्याला लाईव्ह मध्ये मी घेऊन येईल जेव्हा मी गावाला जाईल तेव्हा. पण तो किती वेळ बसेल हे सांगता नाही. त्याचा मूडवर असतं, त्याला वाटलं की मला नाही बसायचं, तो लगेच निघून जातो. अच्छा. मैत्री ही आयुष्यातली अशी एकमेव गुंतवणूक आहे जिचा परतावा फक्त आनंदाच्या स्वरूपात मिळतो. म्हणूनच आयुष्यभर ही गुंतवणूक टिकवून ठेवा. येस, नक्कीच. लाईव्ह साठी एक फिक्स टाइम ठेवा आणि कळेल असे नोटिफाईड याद द्या आधी. ऍक्च्युली ही गोष्ट मला माझ्या एका मैत्रिणीने पण सांगितलेली की स्टोरी लावत जा लाईव्ह येण्यासाठी, की आज मी इतक्या वाजता लाईव्ह येणार आहे. पण जसं मी आधी पण म्हटलं की प्रॉपर नेटवर्क नसेल, समजा मी तुम्हाला स्टोरी टाकली आणि मी प्रॉपर नेटवर्क मध्येच नाहीये त्यावेळेस, तर मग तुम्ही सगळे वाट बघत बसणार आणि मग मी येणारच नाही. मग तुम्हाला असं वाटेल की सांगून आली नाही. त्यापेक्षा अचानक जायचं, जे असतील त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि बस. असं मला वाटतं. मी गावाला नाही राहत. मी सुट्ट्या असेल किंवा माझं काही काम असेल किंवा माझ्या घरच्यांना माझी गरज असेल तेव्हा मी गावाला जाते.
राहते मी मुंबईतच. भाषा काही तुमचीच भारी आहे. दिव्या भारती. व्हिडिओ एडिटिंग करायची ना. व्हिडिओ एडिटिंग मला फार नाही जमत, म्हणजे प्रो लेवलचं जे असतं ना एकदम, तेवढं मला नाही जमत नाही, म्हणजे तेवढं माझ्याकडे त्या गोष्टी नाहीये. मग मला कधीतरी भीती वाटते की कुठला कॉपीराईट आला तर. कारण युट्यूबला, युट्यूब जे ज्यांना माहिती असेल त्यांना सांगते, युट्यूबचं असं आहे की तुम्हाला त्यांचे काही हे असतात, रूल्स असतात की तुम्हाला एवढे फॉलोवर, एवढा वॉच टाइम आला पाहिजे वगैरे. ते सगळं माझं कम्प्लीट झालेलं आहे. एवढे सबस्क्रायबर पाहिजे वगैरे, ते सगळं कम्प्लीट झालेलं. आणि अचानक माझ्या जवळपास 70% व्हिडिओजला कॉपीराईट आला. त्याच्यामुळे मी अगदी म्हणजे मी इथून डायरेक्ट इथे आली. तेव्हापासून मी कॉपीराईट वाला, म्हणजे मला भीतीच वाटते की जास्त एडिटिंग करायला जाणार आणि एखादे कोणी कॉपीराईट टाकला असेल तर तो येईल. बरं, रश्मिकांत पटेल यांचं म्हणणं आहे की ते मला USA हून बघताय. अरे वा, थँक्यू. किती वाजले तिकडे आता? मला तुमच्या संगती फोटो काढायचे आहे. तुम्ही मुंबईमध्ये येणार का? मी मुंबईमध्येच राहते. गणूला मुंबई दाखवा. ठीक आहे. काहीतरी नवीन शिकायला भेटेल असं बोला, असं RP देवरे यांचं म्हणणं आहे. काय शिकायचंय मला तुम्हाला? काय म्हणजे कुठल्या टॉपिकवर तुम्हाला ऐकायला आवडेल? आणि असं काहीतरी सांगा जे मलाही माहित असेल, म्हणजे मी बोलू शकेन. मॅडम, तुमच्याकडे टायमिंगच्या चेन भेटतात का? मी तुमच्या मी रिलीज रिलीज बघतोय. अच्छा, तुमच्या माझ्याकडे चेन्स आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या रील्स बघतायत आणि माझ्याकडे चेन आहेत विकायला. तुम्ही जे माझ्या रील्स मध्ये बघितलेलं आहे ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यावर नंबर दिलेला असतो, त्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला जे हवा आहे त्याचा व्हिडिओ किंवा त्याची लिंक किंवा त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला त्याची प्राइस सांगितली जाईल आणि मग तुम्हाला डिटेल ऍड्रेस पाठवायचा आहे असं. आणि तिथे एक कॅटलॉग पण आहे, ऍड केलेला आहे व्हॉट्सअपला. त्यावर तुम्हाला जेवढे आपल्याकडे डिझाईन्स, जेवढं कलेक्शन आहे ते सगळं तुम्हाला त्यात बघायला मिळेल. सध्या कोणतं शूट चालू आहे मुंबईमध्ये? एक काम आहे सुरू, पण ते अजून मी सांगत नाही. जेव्हा ते येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की कळवेन. म्हणजे पाईपलाईन मध्ये अजून शूट सुरू झालं नाहीये, पण जवळपास पुण्यातच जमाय असं समजा. मला तुमच्या सोबत फोटो काढायचा झालं. माहिती आहे का सातारा कास परिवार एकूण किंवा पाहून परिसर? नाही ना, साताऱ्याला मी कधीच नाही आले. मॅम, इव्हेंटसाठी स्पेशल पर्सन म्हणून इन्व्हिटेशन देण्यासाठी प्लीज कॉन्टॅक्ट शेअर करू शकता तुमच्या टीमचा? ठीक आहे. तुम्ही बिझनेस नंबरवर जर मेसेज केला ना, त्यावरही तुमच्याशी बोलणं होईल. शक्यतो व्हॉट्सअपच करा, म्हणजे सुंदर मुलींचे एक वैशिष्ट्य हाय, जसं की तुम्ही जेवढा मेकअप करणार तेवढा खास नाही दिसणार. नॅचरल खूप सुंदर आहे तुम्ही. ओ, पण लास्ट मी जास्त मेकअप नाही केला, आता पावडर लावलंय, लिपस्टिक लावली आहे. पण लास्ट माझा व्हिडिओ बघा तुम्ही, मी फक्त सनस्क्रीन लावलेलं
जेवढं तुम्ही नॅचरल सुंदर दिसता तेवढं कॅमेरा समोर तुम्ही वाईट दिसता. तुम्हाला मी उदाहरण देते. म्हणजे तुम्ही रिअल मध्ये चांगले दिसताय, पण आधार कार्डवर कसे तुम्ही विचित्र दिसता ना, तसं तुम्ही या लाईव्ह मध्ये विचित्र दिसतात. म्हणजे तुम्ही रिअल मध्ये चांगले दिसत असतात, पण लाईव्ह मध्ये तुम्ही. वर्षा, तुम्ही भोरला आले होते ना शूटिंगसाठी? हो, मी भोरला आले होते. तुम्ही तिकडे होते का? बरं, साडी घालायची ना, तू अजून चांगली दिसणार. बरं, नक्कीच विचार करेन मी यावर. साडी घालून मी काय लाईव्हला येऊन बसू का? भोरला कधी येणार तुम्ही? भोरला माझं तेव्हा ते शूटिंग होतं तिथे, त्या कामानिमित्त आले होते म्हणून आले होते. भोरमध्ये असं काही कोणी रिलेटिव्ह आहे किंवा भेटायला यायचं असं नाही. तेव्हा ते काम होतं म्हणून आले होते. थँक्यू सागर. बघा, गजानन पहारे यांची कॉमेंट सगळ्यांनी वाचायची हा. म्हणजे मी आता वाचू शकत नाही अशी त्यांनी कॉमेंट केलेली आहे. बघा, तुमच्या नावाला शोभेल असं तरी काहीतरी बोलायचं आहे. गजानन नाव आहे तुमचं आणि अशा कॉमेंट करता तुम्ही, काय बोलायचं? आता जसं मी इग्नोर केलं ना, असंच मी कॉमेंट मध्ये पण इग्नोर करत असते. बघा ना, बघा त्यांच्या देवा. गजानन पहारे या माणसाचं फेसबुक पेज बघा तुम्ही. मी तर काय बघितलं नाही, आता नावावरनं सांगते. किती घाण घाण कॉमेंट, किती घाण घाण कॉमेंट. सुचतं कस काय एवढं? आय होप देव तुम्हाला चांगली बुद्धी देव. हो. महेंद्र, गुड इव्हिनिंग. हाय. आता गुड नाईट म्हणायची वेळ झाली आहे पण. मग आता जेव्हा मी ते गजानन पहारेंबद्दल बोलली, त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, मग तुला किती वेळा मिस केलं तरी तू मला काय रिप्लाय देत नाही. मी पण मुंबईला राहायला आहे, भाईंदरला. अहो, तुमचे विचार कसे आहे तुम्ही बघा आधी. म्हणजे जर तुम्हाला एखादी मुलगी रिप्लाय देणार नाही तर तुम्ही त्या मुलीला एवढं घाण घाण बोलणार का? तुमच्या घरात तुमचे जे आई आहे, तुमची बहीण आहे, जर त्या तुमच्या एखाद्या हाकेवर तुम्हाला काही बोलत नसेल तर तुम्ही एवढं घाण घाण बोलता का? आणि मला तर वाटतं असेच लोक असतात ज्यांच्यामुळे मुलींसोबत खूप वाईट वाईट घडतं. ते हेच लोक असतात ज्यांचा इगो हर्ट होतो. आता माझं लाईव्ह येण्यामागचं कारणच हे आहे की मी तुम्हाला मेसेजला, तुमच्या कॉमेंटला मी रिप्लाय नाही देऊ शकत, तर लाईव्ह जाऊन आपण तुमच्याशी गप्पा माराव्या म्हणून. आणि जर तुम्ही अशाच कॉमेंट करत असणार तर तुम्हाला रिप्लाय तरी कशाला देणार? आणि मी तर म्हणते सगळ्यात आधी पहिले तर मी तुम्हाला ब्लॉक करणार आहे. इतकी घाण नकोच आहे मला माझ्या पेजवर. विजय जाधव यांचं म्हणणं आहे, युनेस्को हेरिटेज आहे काय परिसर आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर कुठे? रडतेस का तू? नाही बाबा, पाणीदार डोळ्यात माझे, मी का रडू? हाय वर्षादी, कशा आहात? मी मस्त आहे. पूर्वा. पुरुषोत्तम तांबट म्हणतायत, वर्षराणी तुम्ही मुंबईला कुठे असतात? जेव्हा तुम्ही मुंबईला याल तेव्हा
मी तुम्हाला मुंबईला नाही, त्यापेक्षा तुम्ही मला गावाला भेटायला या. असं लाईव्ह मध्ये आपण कोणाला ब्लॉक करू शकतो का? हा माझा प्रश्न आहे. ज्यांना माहित असेल त्यांनी मला सांगा प्लीज. पंकज डांगेंचं म्हणणं आहे तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू सो मच. गुड नाईट रॉकी. गुड नाईट पाटीलजी. पाल. हाय आरपी. थँक्यू. तुम्हाला बोरिंग वाटलं त्यासाठी, तुम्ही एवढा वेळ बसले त्यासाठी थँक्यू, आणि बोरिंग वाटलं त्यासाठी सॉरी. अच्छा, मुकेश अमळनेरहून आहे. मी बाकीच्यांचं लाईव्ह बघितलं नाहीये फार, त्याच्यामुळे मला सांगा बाकीचे जेव्हा लाईव्हला येतात तेव्हा काय करतो? विनय जाधव यांचं म्हणणं आहे पहा एकदा खूप फिल्म आणि सिरियलचे शूट सुरू असतात. अच्छा, साताऱ्यामध्ये. ओके ओके, आता मला लिंक लागली. गुड नाईट, हॅव अ स्वीट ड्रीम्स महेंद्र. नक्की येणार विनय, नक्की येणार. बरं, भरत सैंदाणे यांचं म्हणणं आहे तुम्ही कसलं शूटिंग करता मॅडम? कारण मी पण एक ऍक्टर आहे. मी पण खानदेशमध्ये हिरो म्हणून काम केले, आणि खानदेशमधून सर्वात पहिले खानदेशमध्ये ऐराणी गाण्याची सुरुवात आम्ही केली आहे. पण मी शिरपूरमध्ये राहतो मॅडम, आमचे शिरपूरमधूनच ऐराणी गाण्याला सुरुवात झालेली आहे. अच्छा, मी काय आपलं सिरियल, अल्बम सॉन्ग, अशी अल्बम सॉन्ग पासून, नाटकापासून मी सुरुवात केलेली. नाटक, मग अल्बम सॉन्ग, मग ऍडव्हर्टाईज, असं. काम आहेत असे लोक, मॅम आहेत असे लोक काहीच नाही करू शकत. इवन तुम्ही त्यांची कमेंट्सला रिप्लाय नका करू, म्हणजे लायकी कळते त्यांची. बरोबर. प्रशासजी तुमचं काम खूप चांगलं आहे, चालू द्या. थँक्यू. अच्छा, गिरीशजींनी मला सांगितलंय की कॉमेंट ला ब्लॉक करू शकतो आपण, किंवा त्या व्यक्तीला. तर शिरपूर तालुक्यातली आहे का? मी शहादा तालुक्यातली आहे, पण शिरपूर मला माहिती आहे. भास्कर पाटील यांचं म्हणणं आहे की खूप आनंद होतोय तुला लाईव्ह बघताना, कारण की माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू. ऋषी यांचं म्हणणं आहे दी रक्षाबंधनला राखी बांधायला कधी येते सांगलीला? सांगलीला येता येईल की नाही कन्फर्म नाही, पण तुम्ही एवढं मला सांगितलं त्यासाठी मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. शेखर शेख विचारत आहेत कसे आहेत तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात?
तारू सरनेम सुच आहे असं क्रिश मला विचारताय. भाई, जर मला आता माझं सरनेम सांगायची वेळ येईल तर झालंच ना. माझ्या पेजचं नाव नाही बघितलंय का तुम्ही? मॅडम तुम्ही निलेश यांचं म्हणणं आहे, मॅडम तुम्ही अमरावती महाराष्ट्रामध्ये आहे हे पाहिलं आहे का? पाहिलं आहे का? माझं त्या साईडला कधी येणं नाही अमरावतीला, पण असं ऐकून ऐकून तर आपण सगळंच असतो, पण तिथे गेल्यानंतर आणि गेल्यानंतर म्हणजे तिथल्या काही गोष्टी फिरल्यानंतर आपल्याला खरोखर त्या जागेचं महत्व कळतं किंवा तिथे गेल्याचं फील येतो. मॅडम तुम्ही रील बनवता तो गणेश कोण आहे? तो रिअल मध्ये तसाच आहे का ऍक्टिंग करतोय? बापरे, राजेशजी, ऍक्टिंग एवढं कसं काय कोणी करणार? नाही, तो तसाच आहे, लहानपणापासून तो तसाच आहे. म्हणजे त्याच्या आईवडिलांनी जे सांगितलं मी तुम्हाला ते सांगते. त्याला लहान असताना फिट यायची, जी आतापर्यंत येते त्याला, आणि त्याला बोलता वगैरे येत नाही. तो खूप मोजके शब्द बोलतो. पहिले सुरुवातीला एक एक शब्द बोलायचा, मग 2-3 शब्द बोलायला लागला. असं पूर्ण वाक्य जसं आपण बोलतो तसं नाही त्याला बोलता येत, मोजकच बोलतो तो. तर आहे, त्याला काही त्रास आहेत त्याचे, तर त्याच्यामुळे तो जास्त घराबाहेर कुठे जात नाही किंवा काम करत नाही. कारण गावाकडे प्रचंड ऊन असतं आणि मग त्या उन्हामुळे त्याला फिटचा वगैरे त्रास होऊ शकतो. अजूनही त्याची मेडिसिन चालू आहे, तर त्याच्यामुळे नाही जात तो कुठे. त्याचे आई वडील जेव्हा शेतात कामाला जातात, आता शेतात दिवसभर ऊन असतं आणि शेतात कसं, समजा शेतात काही झालं तर, किंवा एवढ्या उन्हात त्याला दिवसभर बाहेर नाही नेऊ शकत ते, म्हणून मग त्याला घरी ठेवतात आणि मग तो आमच्याकडे येतो. मग जर मी असेल तर मग आम्ही असंच रील्स बनवतो किंवा गप्पा मारतो असं. पुरुषोत्तम तांबट म्हणताय की तुझं लहानपण गावी गेलंय का? नाही, लहानपण माझं गावी नाही गेलंय. आम्ही नाशिकला राहायचो आणि जेव्हा सुट्ट्या असतील, म्हणजे खास करून उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या, म्हणजे वर्षातनं 2च वेळेस आम्ही गावाकडे जायचो, तेव्हा मामांकडे आणि काकांकडे असं जायचो. त्यानंतर आम्ही गावाकडे शिफ्ट झालो आणि मग आमचं गावाला जाणं वाढलं. नाहीतर माझं शिक्षण तर नाशिकमध्येच झालंय, त्यामुळे गावाला कधीतरीच जाणं राहायचं. बरं, ज्यांना झोप येते आहे ते झोपू शकतात. 10:30 साडे गावाकडे झोपतात खरंच. सॉरी, ज्यांना झोपायचं असे आहे ते खरंच झोपू शकतात. मला आता मुंबईमध्ये कसं 10:30 म्हणजे नॉर्मल असं. ऋषी यांचं म्हणणं आहे, दीदी सांगलीला ये आमच्या घरी, आमच्या घरी सगळे तुझी रील्स बघतात. ओके, सांगलीला आले तर बारामतीलाही या. हो, येणार, नक्की येणार. सुजल यांचं म्हणणं आहे की भुसावळला ये लग्नाच्या, सॉरी, भुसावळला ये रक्षाबंधनच्या दिवशी. ओके. नाही, आता नवीन मालिका नाही येते, पण एक दुसरा प्रोजेक्ट आहे जो आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल, नक्की सांगेल. कारण तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार बाबा. काही कोणाकडे अण्णासाहेब खेमनार यांचं म्हणणं आहे
काही कोणाकडे लक्ष देऊ नका, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आपला गणू पण बिचारा छान आहे. जय खानदेश, जय श्रीराम, जय मल्हार. बरं, भास्कर पाटील यांचं म्हणणं आहे की वर्षा राणी तुझं वय किती आहे, तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का, जरा सांगशील का सर्वांना. भाई साहब, राधे राधे. तुम्ही रील खूप सुंदर बनवता, चेतन पारकर यांचं म्हणणं आहे. गावाकडचे रील खूप सुंदर आहेत, असंच चालू ठेवा रील बनवणं. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओके, ज्यांना मुंबईमध्ये भेटायचं आहे त्यांना मुंबईमध्ये भेटू. तुम्ही आता कुठपर्यंत पोहोचला आहे माहित आहे का. गिरीश दळवी म्हणतात तुम्ही आता कुठपर्यंत पोहोचला आहे माहित आहे का. नाही. ऋषी यांचं म्हणणं आहे हे दी माझी वाईफ आणि मम्मा सगळे तुझे रील्स बघतात. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एकदम मला आता ना कॉमेंट वाचायला पण मला आता असं झालंय की जोरात वाचायचं की आधी मनात वाचते, ओके वाटली तरच जोरात वाचते असं. वर्षा राणी मला झोप येत नाही, मी तुझ्यासाठी रात्रभर सुद्धा जाग राहू शकतो कारण की मी जामनेर तालुक्यातील आहे. का जामनेर मध्ये लोक झोपत नाही का. वैभव पाटील यांचं म्हणणं आहे की तुम्ही युट्यूबवर देखील ब्लॉग करत जा, चांगली प्रसिद्धी मिळेल. बनवते मी युट्यूब साठी वर पण बनवते, पण कोणी बघत नाही. तुम्ही बघायचं सुरू केलं तर मग नक्की फरक पडेल. राजेश माने यांचं म्हणणं आहे मॅडम मला पण व्हिडिओ तुमच्या आवाजात छान आवडतात, छान रील बनवतात. थँक्यू. अरे बापरे. क्रिश गुज्जू यांचं म्हणणं आहे गुजरातीत बोल. हा मेसेज मी इतक्या वेळा वाचला पण શું બોલું મને શું બોલું. ગુજરાતી में हूँ, गुजर में हूँ. ગુજરાતી में બોલવાનું તમને તમે કહેતા હશે તો પછી ગુજરાતીમાં જરા મને વિચાર કરીને બોલવું પડશે. પણ જો તમે કહેતા હશે કે ગુજરમાં વાત કર તો પછી ગુજરમાં હું સરસ વાત કરી શકું. એટલે ગુજર મને વધારે આવડે. ओके. भरत सेंदाणे यांचं म्हणणं आहे मॅडम गण्यासोबत तुमची रील खूप छान असतात, खूप काळजी करतात तुम्ही गण्याची, त्याला कपडे आणून देतात. मी खूप तुमचे व्हिडिओ बघतो, मला खूप छान वाटतात. थँक्यू. गण्यासोबतचे माझ्याकडे भरपूर व्हिडिओज आहेत, भरपूर, जे अजून मी पोस्ट केलेले नाहीयेत. पण काय तुमचा जो कॉमेंट बॉक्स जे भरलेलं असतं ते बघून आता मला असं पोस्ट करावं की नाही असं झालंय. त्यामुळे मी माझ्याकडे असूनही मी पोस्ट करत नाहीये. आता यावर काय मार्ग काढता येईल तुम्हीच मला सांगा. नंदुरबार येथे ट्रेनने आल्यावर सांगा भेटायला येऊ. नक्की. पण मी नंदुरबार साईडने येत नाही, म्हणजे नंदुरबार साईडने येते जेव्हा पण मी ट्रेनने आले ती रात्री मी इकडनं निघते, ती सकाळी 8 वाजता दोंडाईच्याला पोहोचते
आणि रात्री जेव्हा ती नंदुरबारला येत असेल तेव्हा तर मी झोपेतच असेल मला वाटतं. पण ट्रेनने मी फार कमी येते, मी बसनेच जाते. लालपरी बसने जाते मी शहाद्याला. वर्षाची 12 पर्यंत पोहोचली आहेस तू, 10:30 पर्यंत. अच्छा, 12 अरे बाबा, USA ला पण पोहोचली मी. आता कोणीतरी होतं ना जे USA येऊन बघत होते. पाऊस सगळीकडे पडला पाहिजे, सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. शेतकरी सगळीकडे आहेत. श्री स्वामी समर्थ. वर्षाराणी, तुम्हाला ऐराणी वाचता येत नाही का? ऐराणी मराठीत लिहिलेली मला वाचता येईल, पण ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं थोडंसं वाचायला असं वाटतं की बरोबर वाचते की नाही शब्द, असं होतं. तुम्ही असं मराठीत लिहून पाठवलं तर मग मी ऐराणी वाचूच शकते. सदीक शेख यांचं म्हणणं आहे, नमस्ते मैम, आपकी वीडियो मुझे अच्छी लगती है. थैंक यू. ताई लातूरला या. आता जेव्हा मी लाईव्ह मध्ये असे वाचते ना, लातूरला, बारामती, अमरावती, सातारा, सांगली, तर असं वाटतं की बापरे, म्हणजे मी जर फिरायला निघाली तर मला कुठे असं म्हणजे असं ठरलं की चला आज यांच्याकडे जायचं, यांच्याकडे जेवण करायचं, तर मला कुठे असं म्हणजे माझे सगळे सगळे लोकेशन एकदम इझी फिरून होतील है ना. मी भास्कर पाटील, थँक्यू वर्षाने, मला खूप बरं वाटलं. तुम्ही माझ्या 3 कमेंट्स वाचलेल्या आणि त्या पण मोठ्याने सर्वांना सांगितले आहे. माझ्या मनाला खूप खूप आनंद झाला. थँक्यू. थँक्यू. तुम्ही गण्यासोबत रील बनवता, खूप छान. तुमचे मम्मी पण पप्पा पण दिसून येतात. खूप छान फॅमिली, गुड. थँक्यू. ताई सिंधुदुर्ग मालवणला पण या. बाई येणार, नक्की येणार. मैम आप कहाँ से हो? मैं अभी फिलहाल तो मुंबई से हूँ. मला तुमच्या व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. थँक्यू राजेशजी. ताई तुझे व्हिडिओ खूप छान आहेत, सागर यांचं म्हणणं आहे. दी माझी मुलगी पण सेम तुझ्यासारखीच दिसते, 4th स्टँडर्डला आहे. ती म्हणते वर्षादीच रील्स लावून दे प्लीज. प्लीज ये सांगायला. अच्छा, ऋषी यांचं म्हणणं आहे की त्यांची मुलगी माझ्यासारखी दिसते. अरे वा. ओके, सचिनजींनी माझ्या आवाजाचं कौतुक केलेलं आहे असं. बरं, सोलापूरहून पण बघतायत. मैम मुझे आपसे मराठी सीखना है, आपकी मराठी खूप छान आहे. थैंक यू. आप मुझे हिंदी सिखाना, मैं आपको मराठी सिखाऊंगी. Your skin is so pure and glowing, but attitude is fine. ओके. पत्रिका द्यायला गेलो होतो, योगेश्वर पटेल यांचं म्हणणं आहे. पत्रिका द्यायला गेलो होतो तेव्हा गणू भेटला होता. अरे वा. तुम्हा गावले पाणी पडना का? नाही, गावमा पाणीनो थेंब पण नाही मळे. काय माहिती, मी गुजराती आणि ऐराणी मिक्स केलं. गावाकडे पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये असं मला वाटतं. हं, आदनमधनं थोडाफार येत असेल तर माहित नाही, पण नाहीये असंच ऐकलं होतं मी आता. जय मुंबई, जय महाराष्ट्र. मयूर पाटील हाय. जय श्रीराम. सुधाम
मकर. हा, बोला बाबा, पटकन बोला. 2 वर्षापूर्वी छान दिसत होती तू. ओके, थँक्यू त्यासाठी. खूप भारी बोलतेस मराठी आणि शुद्ध बोलतेस. मला जे बोलायचे होते ते तुझ्यापर्यंत पोहोचलं. थँक्यू. ओके. हाय मयुरी, कशी आहेस तू? तूच. मी प्रोफाईल बघते की तीच आहे ना मयुरी, जी मला वाटते ती. ताई, तू नवी मुंबईमध्ये राहतेस ना? नाही, मी नवी मुंबईमध्ये नाही राहत. ठाण्याला राहते मी. ठाण्याला. खरंच, खरंच सुंदर आहात. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही असं कौतुक करता आणि मग काहीच दुसरं काहीच बोलत नाही. मग मला असं वाटतं मी फक्त कौतुकवालेच मेसेज वाचते की काय. आमच्या गावाला पण पाणी येत नाही, एकनाथ पाटील यांचं म्हणणं आहे. हो ना, गावाकडे पाऊसच नाहीये, काय करायचं. वर्षा राणी, जर तू जामनेरला आलीस तर आमच्या घरी ये. तुला माझ्या घरी गरम गरम धिंदर बनवून खाऊ घालणार आहे आपला लाडका भास्कर पाटील. काही मंत्र असेल तर सांग. कशासाठी? अच्छा, पावसासाठी काही मंत्र. एकच मंत्र, देवाचं नाव घ्या. मी आहे ना तुमच्या संगती व्हिडिओ बनवणार. ओके. कशी आहेस? सुंदर दिसतेस, थँक्यू. आता आहे का? काय आहे आता? गण्या गावाला आहे बाबा, झोपला पण असेल गण्या, एवढा वेळ कुठे जागी राहणार. गावाकडे 8-9 वाजता सगळे झोपण्याच्या तयारीत असतात, म्हणजे अर्धे तर झोपलेले पण असतात. मला असं वाटतं आहे आता सगळ्यांची झोपायची वेळ झालेली आहे आणि सगळ्यांनी झोपावं. सांगली कोल्हापूरला या, कधी येत नाही का? कोल्हापूरला आलेले मी, महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेले, माझे काका राहतात त्यांच्याकडे आलेले, पण एकचदा आले, नंतर नाही आले कधी. कुठून आहात तुम्ही? मी मुंबईहून आहे. हाय प्रवीण मगर. हाय प्रवीण मगर. हाय तेजस. तेजस देवरे. हाय हाय. मी एकदा ऐकलं होतं ज्वेलरीचे बिझनेस मध्ये फ्रॉड झाले होते. तो व्हिडिओ बघितला होता. नुकसान झालं होतं का तुमचं? हो ना, नुकसान झालं होतं ना, काय करता. आणि नुकसान झाल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर पण माझ्यासोबत लोक फ्रॉड करत होते. पण ठीक आहे, नंतर तो झाला नाही, कारण मला ठेच लागली होती, त्यातनं मी शिकले. कोकणातला पाऊस घेऊन जा, खरंच गावाकडे पाठवून द्या. पाणी मागणे, जे रहैया लोगों ने पानी मोकली दे. हाँ मैम, मुझे आप मराठी सिखाओगे? मैं मुंबई से हूँ. हाँ, सिखा दूंगी बाबा. फिर उसके लिए मुझे रोज लाइव आना पड़ेगा, आपको मेरी मराठी सुननी होगी, फिर मुझे मराठी में कमेंट्स करना, तो ऐसे आप मराठी सीख जाओगे. तेजस तेवरे म्हणतात, तुम्हाला भाव लागतो का? जोरात मारला तर लागेल, असं नाही लागणार. एवढा आहे, पण तुझी कोणाची नजर लागायला नाही पाहिजे.
काय बोलू मी याच्यावर. मॅडम तुम्ही आज खूप छान दिसताय, थँक्यू. गण्यासोबत लाईव्ह येणार. माझ्याजवळ मंत्र आहे, ढोंगी ढोंगी पाणी दे, साय माय पिकू दे, असा आम्ही लहानपणी म्हणायचो आणि पाऊस पडायचे नाही तेव्हा. अरे देवा. बरं, प्रवीण मगरे यांचं म्हणणं आहे मी छान दिसते, थँक्यू. मला ना आता स्वतःलाच असं समोरून लाईट आणि मी आता तुझ्या लहान भावाच्या घरी ये. ओके. ऋषी यांनी मला बहीण मानलेलं आहे आणि ते मला सांगलीला बोलवत आहे, तर लवकरच सांगलीला मी त्यांच्या घरी जाणार आहे. आज किती वाजेपर्यंत जागी राहणार आहेस? कारण उद्या रविवारची सुट्टी आहे. सुट्टी असली तरी मी लवकर झोपणार आहे. पण मी फक्त एक विचार केला की रविवारची सुट्टी आहे तर थोडस ज्यांना लेट झालं झोपायला, लेट म्हणजे मी फार नाही, मी आता पुढच्या 5 मिनिटात आपण लाईव्ह आपलं थांबवणार आहे, पण म्हणजे लेट नाही होणार. संडेला आलं तर कसं मंडेचा जॉब असतो, सकाळी लवकर उठायचं असतं, कामं करायची असतात, पेंडिंग कामं, त्यामुळे बरेच जण आउटडोअर असतात, मग तेव्हा पॉसिबल नाही होत. म्हणून मग मी म्हटलं सॅटर्डेला बरं राहील लाईव्ह गेलेलं. विजय यांचं म्हणणं आहे तुम्ही नाशिकमध्ये राहायचे का? हो, मी नाशिकमध्ये राहिलेले आहे. साधारण 2000, मला वाटतं 10 पर्यंत मी नाशिकमध्ये होती. 10 नंतर आम्ही गावाकडे गेलो शहाद्याला, आणि मग त्यानंतर मग असंच इकडे तिकडे कधी जॉब कधी काय करत करत मग आता मुंबईला आहे. डायमंड रिंग. हा, डायमंड रिंग आणि ही ग्रीन. भास्कर पाटील यांचं म्हणणं आहे की तुझ्यासोबत रील बनवायची इच्छा झाली तर तू तयार होशील का? जामनेर गावाहून व्हिडिओ बनवण्यासाठी येईल. व्हिडिओ बनवायला मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बऱ्याचदा काय होतं, मी गावाला जाते, विचार करते ह्यावेळेस मी 15 दिवस राहणार, आणि जर मला एखाद्या कामासाठी फोन आला तर मला 8 दिवसात पण रिटर्न यावं लागतं. तर त्यामुळे तसं पॉसिबल झालं तर नक्कीच मी तुम्हाला कळवेन. मी अशा ठिकाणी आहे मुंबईमध्ये की जिथे रोज पाऊस पडतो, आणि जेव्हा सुरुवातीला पाऊस पडत होता ना, तेव्हा म्हणजे इतका की 8 दिवस तर म्हणजे थांबायचं नावच नव्हता घेत. जसं मी एका रीलमध्ये पण म्हटलं होतं की फक्त कमी होतो, असं थांबत नव्हता, आणि कंटिन्युअस पाऊस, आणि बऱ्याचदा तर इतक्या जोरजोरात आवाज यायचा, बापरे, खूप जोरात पाऊस होता. आताही तसंच आहे, आता थोडासा कमी आहे, कंट्रोलमध्ये आहे, पण आहे. जास्ती करून मला गुजराती येते आणि मराठी येते बोलता. बरं, कांद्याचा रसाचा उपाय चांगला आहे का केसांसाठी? खरंच चांगला आहे. मी हे बघा, हे दिसतायत माझे केस, हे जे आता दिसतायत ना, हे त्यानेच आलेले आहे मला, जे माझे गळून गेलेले केस. त्याच्यामुळे मला तर खूप चांगला रिझल्ट मिळालाय त्याचा. आणि मला असं वाटतं की आधी टेस्ट करून बघा तुम्ही, असं कुठे कानामागे किंवा असं हातावर लावून बघा. कोणाकोणाला जर समजा नाही सूट झाला, कोणाची स्किन कशी आपल्याला माहित नाही ना, त्यामुळे एकदा तुम्ही कुठेतरी टेस्ट करून बघा. 15-20 मिनिट ठेवा. तुम्हाला जर वाटलं काही प्रॉब्लेम होत नाहीये तर मग बिंदास लावा. 1 तासपर्यंत ठेवा, 1 तासानंतर वॉश करा.
महेश स्वामी यांचं म्हणणं आहे की मला तुमची मातृभाषा ऐराणी शिकायची आहे, पण माझी मातृभाषा मराठी आहे. सॉरी, गुजर आहे. गुजर आहे बाबा मी. अच्छा, तेजस देवरेंचं म्हणणं आहे की चेहरा खूप सुंदर आहे, इट्स लाईक अनुष्का शर्मा. बापरे. तुम्ही मला विचारताय कोल्हापूरला कधी येणार, सांगलीला कधी येणार, साताऱ्याला कधी येणार. मलाच माहित नाही कधी येणार. जेव्हा प्लॅन होईल अचानक तेव्हा नक्की येईन. बरं, आता थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी जागलात. मला असं वाटत नाही की तुमची झोप डिस्टर्ब व्हावी असं. त्यामुळे प्लीज मी तुमची माफी पण मागते आणि थँक्यू पण म्हणते तुम्हाला. तुम्ही एवढा वेळ जागी होता त्याच्यासाठी. अनुष्का शर्मा सारखी दिसते मी. मी हे पहिल्यांदा ऐकलं, हे कॉम्प्लिमेंट तर पहिल्यांदा ऐकलं मी, अनुष्का शर्मा सारखी दिसते असं. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन होतं, किंवा मी कदाचित आत्ता दिसत असेल तुम्हाला तर माहित नाही. बापरे, एकच कॉमेंट तुम्ही काय कॉपी पेस्ट करताय का? एकच कॉमेंट मी आतापर्यंत किती वेळा वाचली. हो, वाचली आहे मी तुमची कॉमेंट. भगवान. चलो, बरं, आता मी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरीश तळवी. चल, बाय, टेक केअर. चांगले विचार करा रे बाबांनो, मुलींची रिस्पेक्ट करा, कोणाला वाईट बोलू नका. गण्या दिसत नाही तुमच्या व्हिडिओमध्ये आजकाल, कारण मी मुंबईला आहे, गण्या गावी असतो. आणि नक्कीच मी त्याच्यासोबतचे व्हिडिओ टाकेन. पण मला असं वाटतं मी आता ना गण्यासोबतचे व्हिडिओ मी फक्त आणि फक्त युट्यूबला टाकणार आहे. आज उद्यामध्ये जे पेंडिंग आहेत ते मी एडिट करते आणि युट्यूबला टाकते. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी मला युट्यूबला माझं पेज सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी करून टाका. ते मी फक्त युट्यूबलाच पोस्ट करणार आहे, किंवा वाईट लोकांना ब्लॉक करून फेसबुकलाही करेन. पण तोपर्यंत तुम्ही युट्यूबला तर सबस्क्राईब करा. बघू फेसबुकला टाकायचं की नाही ते. तेव्हा वाटलं मला तर मग करेन. कानात काय घातलंय? कोण विचारतंय मला हे कानात काय घातलंय? आत्ता मी वाचलं, प्रवीण मगर. अरे देवा, कानातले घातले. कानात काय घालणार? हे सेम मॅचिंग सेट आहे, दिसतोय. मैम आप कोल्हापुर में बारिश हो रही है? अच्छा, कोल्हापुर में बारिश हो रही है, अच्छी बात है। अगर सबको जरूरत है तो फिर ठीक है। गुड नाईट, गुड नाईट सगळ्यांना मनापासून गुड नाईट. मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करा फक्त. का बाबा असं? मराठीमध्येच का, हिंदीमध्ये का नाही? हे एखाद्याची कॅसेट अशी रिपीट मोडवर चालते माहितीये, तसं हे प्रवीण मगरचं एकच मेसेज कॉमेंट 7-8 वेळेस येते, अजूनही येतेच आहे. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.